आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे। कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण बघू शकतो या ठिकाणी आता शपथविधीचा सोहळा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार आहे। तर त्यांच्यासोबत यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर उपस्थित सर्व महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत असल्याचं आपण बघतोय आणि दुसरी दृश्य संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे। एकमेकांना मिठाई भरवत आतषबाजी करत आनंद जो आहे तो साजरा या ठिकाणी केला जातोय। देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर राज्यभरात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। तर आपण बघतोय आज महाराष्ट्राला 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री तसंच महाराष्ट्रामध्ये आज 14 राज्यांचे मुख्यमंत्री देखील आलेले आहेत आणि आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं होतं ते एकनाथ शिंदे आता मात्र राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। तर अजित पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आता राज्यात काम पाहतील। सर्वाधिक 6 वेळा मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। उपमुख्यमंत्री आपण बघतोय अजित पवार यावेळेस 6व्यांदा झालेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे मात्र 3ऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज त्यांनी शपथ घेतलेली आहे। या शानदार भव्य अशा शपथविधी सोहळ्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आले होते। तसंच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतलेली आहे।